हे बघ काय हे उंदराने काय केलं आहे आणि त्याच्यावर हे काय आहे हे काय सोडलं ते बुरू हे पूर्ण लागलं बरोबर आहे त्याला. सलावर लागलेलं किडा आहे पूर्ण. लागल्यासारखा. बरोबर आहे. आणि हे बघा हे काय हे पूर्ण सलावर गेलं बघा. डिंक्या वगैरे सगळे लक्षणं याच्यावर आहे हे बघा हे काय डिंक्या वगैरे सगळे लक्षणं याच्यावर आहे. आणि असं झाड ज्याची ह्या फांदीला काय शिल्लक आहे बघा बरं. ह्या फांदीला काही शिल्लक आहे का. नाही ही मेलेली फांदी आहे ना पूर्ण हो आहे ना. ह्याला काय लागलाय फळ लागले. हां मेलेलं झाड जिवंत झालंय हो ना. असं म्हटलं तर काय अतिशयोक्ती आहे का. नाही नाही ही फांदी तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर ही वाळून गेलेली आहे हो. पूर्ण आणि तिकडनं त्याला जीव आहे. हे बघा ह्याच्यापेक्षा अजून काय चमत्कार व्हायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलं का असं मरायला टेकलेलं झाड आपोआप काही न करता चालू झालं. होतच नाही शक्यच नाही आहे. हे बघा इथे याला अंकुर आहे बघा. इथे डिंक्या आहे याला काय फुटला इथे आणि मग ते काय जगायला बघतंय. संत्री आणि मोसंबीच्या रूपाने देवदूत फुटलेलं आहे पण तुम्ही त्या देवदूताची हाल अपेष्टा त्याला हाल अपेष्टा करू करू मारताय. चालूच आहे बरोबर. थोडंसं अमृत द्या तुम्ही त्याला भरभरून विष देताय. ते जगायला बघताय तुम्ही त्याला मारायला उठलेले आहे आणि तुम्ही सांगताय आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही रस्त्याच्या कडेने जर बघितलं तर मर सल सोडून दुसरं काहीच नाही. आणि पिवळं पिवळेपणा मोसंबीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. तुमच्या हातामध्ये दिलं तर जाळायला तरी उपयोगाचं आहे का. बुगदा झाला पाहिजे त्याचा. म्हणजे वाळायची गोष्ट लांब आहे बघा. हे याचा भुगा झालेला आहे पूर्ण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे एवढा अत्याचार एवढा भयंकर अत्याचार मुघलांनी पण मराठ्यांवर केला नसेल. एवढा अत्याचार विदर्भातले शेतकरी आपल्या पिकांवर. हे ज्या दिवशी तुम्ही मोठ्या मनाने समजून घ्याल आणि मान्य कराल त्या दिवशीच तुमचे दिवस बदलतील.